डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागपूर जिल्ह्यात संविधान उद्देशिकेचं घरोघरी वाटप पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच नागपूर जिल्ह्यात अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने संविधान उद्देशिकेचं घराघरात वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला। याचा शुभारंभ आजपासून करण्यात आला। बावनकुळे म्हणाले, 14 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम निर्धार व्यक्त केला होता की महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संविधानाची उद्देशिका असली पाहिजे। त्यानुसार समाज कल्याण विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला। पुढील महिनाभरात नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक घरात उद्देशिका पोहोचवण्यात येणार आहे। ते पुढे म्हणाले, आपल्या भारताचं संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं। त्याच संविधानामुळे भारत विकसित भारत होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विकासाचा संकल्प करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानास नतमस्तक होऊन आपली दिशा निश्चित केली। या उपक्रमामुळे नागपूर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। संविधानाचं मूल्य आणि उद्देश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश यामागे असल्याचं पालकमंत्र्यांनी नमूद केलंय। प्रत्येक चौकात प्रत्येक घराघरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना अभिवादन करणे, आदरांजली देणे आणि ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उल्हास या ठिकाणी आहे या जयंतीचा, खरं तर आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आज जनमानस प्रफुल्लित आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा करण्याकरता। आणि महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर घरोघरी प्रत्येक परिसरामध्ये चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा होते आहे। खरं तर आपल्या भारताचं संविधान आणि संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांनी जे संविधान दिलं, या संविधानामुळे संपूर्ण भारत हा विकसित भारत होण्याकडे निघाला आहे। आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाला नतमस्तक होऊन या ठिकाणी विकसित भारताचा संकल्प केला। आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा विकसित महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्र देशात प्रथम एक राज्य करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने त्यांनी या महाराष्ट्राला क्रमांक 1 वर नेण्याचं काम सुरू केलेलं आहे। मला वाटतं की पुढच्या काळामध्ये हा मजबूत भारत, हा मजबूत महाराष्ट्र बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर पुढे जाईल, याकरता आम्ही सर्व काम करतो आहे। मी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो। भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज झाले असल्याची चर्चा आहे। नाही, मला याबद्दल काही माहिती नाही। मला वाटतं कोणी भाषण दिल्याने मोठं होत नाही, भाषण नाही दिल्याने काही मोठं होत नाही, त्यातून काही नाराजी व्यक्त होत नाही। भाषण नाही दिलं असेल, वेळेमुळे काही असेल तर मला माहिती नाही, पण भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नेते नाही आहोत। नागपूरमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, नागपूरमध्ये एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे, उपक्रम हाती घेतला आहे। आज 14 एप्रिलला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी निश्चय केला होता की या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका असली पाहिजे। आणि आज समाज कल्याण विभाग आणि नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की नागपूर जिल्ह्यातला पहिला जिल्हा या महाराष्ट्रातला की आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी घरोघरी आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये संविधानाची उद्देशिका हे घरोघरी वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आज आम्ही उद्घाटन करतो आहे। आजपासून पुढच्या महिन्याभरामध्ये नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका हे घरोघरी पोहोचेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा निर्णय घेतला आणि राज्याचा पहिला जिल्हा राज्यातला नागपूर जिल्हा असा आहे। दीक्षाभूमीचा हा जिल्हा, उपराजधानीचा हा जिल्हा, या जिल्ह्यातला हा उपक्रम सुरू झाला आहे। खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे, असं काय आहे? महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात पॉलिटिकल संपर्कात नाही आहे, राजकीय संपर्कात नाही आहे, पण विकासाच्या कामाकरता महाविकास आघाडीमधले अनेक खासदार आणि अनेक आमदार हे सरकारकडे येत असतात, माझ्याकडे येतात, देवेंद्रजीकडे जातात, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जातात
याचा अर्थ ते काही राजकीय संपर्कात नाहीये. निधी वाटपात भेदभाव टाकल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेने अमित शहाची भेट घेतल्याची माहिती आहे. काही नाही, चुकीचं आहे, काहीतरी कपोलकल्पित बातम्या आहे. अशी कुठलीही भेट या विषयावर नाही आहे, कुठल्याही राजकीय विषयावर नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं अमित भाईच्या येण्याचं उद्दिष्ट हे राज्याच्या विकासाचं असतं. त्या राज्याच्या विकासाकरता अमित भाईचा हा दौरा होता. एक सांस्कृतिक कार्यक्रमाकरता या अमित भाईच्या दौऱ्याला महत्व आहे. त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. अमित भाईचा प्रत्येक दौरा राजकीय करणे, त्याला राजकीय वळण देणे हे योग्य नाही. मीडियालाही माझी विनंती आहे की अमित भाईच्या दौऱ्यातनं विकासाकरता महाराष्ट्रात काय अमित भाई या ठिकाणी निर्णय घेत आहे, आतंकवादी मुवमेंट या महाराष्ट्रातून संपवली पाहिजे याकरता अमित भाई काय करतात आहे हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी अमित भाईंना पॉलिटिकल जोडणं काही योग्य नाहीये. नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही. चंद्रकांत दादा काय बोलले, मला असं वाटतं की आज महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जयंती उत्सव घरोघरी त्या ठिकाणी मानवला जातो आहे. आज तरी राजकीय भाष्य टाळलं पाहिजे. आज किमान आजचा जो कार्यक्रम आहे घरोघरी संविधानाची उद्देशिका पोहोचवणे या कार्यक्रमाला महत्व दिलं पाहिजे. आज किमान राजकीय चर्चा महाराष्ट्रात होऊ नये. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।